इतर वेळेस बॉडीला आणि आपल्या केसांना लावण्यासाठी तेल जे आहे ती घरातच बनवत असते. ह्यावेळेस माझ्याकडे तुळस जी आहे ती वैकुंठाला गेलेली आहे. वैकुंठाला गेलेली आहे म्हणजे पूर्ण सुकलेली आहे. आपल्या घरातील जेव्हा एनर्जी पूर्ण घेतली जाते, निगेटिव्ह एनर्जी, त्यावेळेस ती सुकते आणि सुकल्यानंतर तिला फेकून न देता त्याचे काड्या ज्या आहेत त्या पूर्ण आपण काढायच्या आहेत आणि अशा जर फोल्ड करून त्याला कापसाची वात लावून जरी संध्याकाळी तुम्ही एका मातीच्या ह्याच्यामध्ये जरी जाळल्या तरी चालतात. पण मी स्वच्छ धुवून आता ही तेलामध्येच घालते आहे. त्यानंतर तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत त्या मंजुळा वरच्यावर येत असतात. त्या मंजुळा आपल्याला काढायच्या आहेत जेणेकरून तुळस जी आहे ती आपली वाढण्यास खुंटते. मग ते खुंटू नये म्हणून आपण ती अशी तोडून घ्यायची. ती पण मी इथं घेतलेली आहे. 200 ग्रॅम आहे मोहरीचं तेल आहे, 200 ग्रॅम आहे काळ्या तिळाचं तेल आहे, 1 लिटर खोबरेल तेल आहे आणि देवालाच घातलेल्या फुलांची गुलाबाच्या पाकळ्या आहेत. ह्या पण मी स्वच्छ धुवून तशाच घालणार आहे आणि भीमसेनी कापूर आहे. हे आपल्याला सर्व घालायचं आहे आणि तेल आपल्याला उकळून आता गुलाबाच्या ह्याला जेवढं पाणी आहे किंवा ह्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं उडल्यानंतर आपलं तेल तयार होतं. आता हे मी त्यामध्ये पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या घालेन. आता यात जेवढं पाणी राहील ना तेवढं राहू देत, कारण तेल आपल्याला पूर्ण तयार व्हायला तेवढं तेलाचा जो पाण्याचा अर्क आहे तो उडून जावा लागतो. तर ह्यामध्ये गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत, तुळस घालते, मोहरीचं तेल पूर्ण 200 ग्रॅम,